आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज। अवकाळीच्या एका दणक्यात छत्रपती शिवाजी क्रीडांगणात पाणीच पाणी। क्रीडांगणाचे 3.5 कोटी पाण्यात। मिरज शहरातील एकमेव महापालिकेचे असणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अवकाळी पावसाच्या एका दणक्यात पाण्याने चिखलाने भरले। मोठमोठ्या राज्यस्तरीय राष्ट्रीय फुटबॉल क्रिकेट स्पर्धा भरवून देशाच्या कानाकोपऱ्यात मिरजेचे नावलौकिक पोहोचवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची दयनीय अवस्था बनली आहे। अनेक संघटना, पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते आणि खेळाडूंच्या मागणीवरून पावसाचे पाणी निचरा करण्याकरिता व क्रीडांगणाची उंची, ड्रेनेज व्यवस्था तसेच जुन्या पॅव्हेलियनची डागडुजीची मागणी करण्यात आली होती। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून क्रीडांगणाच्या विकासासाठी 3.5 कोटी रुपये देण्यात आले, पण त्या 3.5 कोटीत एक मोठे पॅव्हेलियन खेळाडूंच्या माथी मारण्यात आले, ज्याचा आजच्या घडीला कोणताच उपयोग होत नाही। पण अजूनही अपूर्ण अवस्थेत हे पॅव्हेलियन आहे। अजूनही यासाठी निधीची मागणी नगरसेवक करत आहेत, मात्र ज्या गोष्टीची गरज या क्रीडांगणाला होती ती मात्र होताना दिसली नाही। पॅव्हेलियनच्या व इतर कामासाठी हे क्रीडांगण गेली अनेक वर्ष बंद होते, तर काही महिन्यांपूर्वी हे क्रीडांगण खुले झाले, परंतु आता अवकाळीच्या एका दणक्यात क्रीडांगणावर पाणीच पाणी झाले। ऐन उन्हाळ्यात अनेक अकॅडमीच्या माध्यमातून मुलांची खेळाची शिबिरे भरवली जातात, आता ती बंद करावी लागणार हे मात्र नक्की। नूतन आयुक्त शुभम गुप्ता यांनी तरी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाकडे लक्ष देण्याची मागणी वाढू लागली आहे। तर याबाबत सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई यांनी पालकमंत्री यांना अजूनचा निधी देताना पूर्वी झालेल्या कामाची चौकशी करून द्यावी अशी विनंती केली होती, पण पालकमंत्र्यांनी यासाठी पुन्हा निधी दिला असल्याचे समजले आहे असे सांगत निधी रोका अन्यथा पालकमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा विलास देसाई यांनी दिला आहे। मी उद्या काय खेळवणार आहे अशी ग्राउंडची अवस्था घाण झालेली आहे। मी सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका आयुक्तांना विनंती करतो, साहेब जे लागणारे पेपर आहेत तुम्हाला आम्ही देतो, कारण तुम्ही एकदा येऊन पाहणी तर करा की फुटबॉल कुठं चाललाय। आम्ही फुटबॉल म्हणजे आम्ही देव समजतो आणि या मंदिरात, फुटबॉलच्या मंदिरात पाणी साचून घाण पाणी येत आहे आणि खेळण्यासाठी वाव नाही, चिखलात साम्राज्य पसरलेलं आहे। मी एवढे पैसे घेऊन तुम्ही काय केला ह्याचं उत्तर नागरिकांनी तर खेळाडूंनी सगळ्यांनी विचारायला पाहिजे। सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की आपण आपल्या मोबाईलवरून आयुक्तांना एक मिस कॉल किंवा फोन करून सांगावं, ही विनंती आहे सगळ्या खेळाडूंना की आपल्या शिवाजी स्टेडियमची हालत काय करून ठेवली आहे यांनी। यासाठी मी मिरज सतीश चिखलगार, वंचित बहुजन आघाडी आणि मिरज सिटी फुटबॉल क्लब कोच ह्या नात्याने मी तुम्हाला आवाहन करतो सगळ्यांना की आयुक्त साहेब जे आलेले आहेत गुप्ता ते चांगले आहेत आणि सगळ्यांनी आपण फोन करून त्यांना सांगावं की आपली मिरजेतली ही स्थिती अशी आहे, ही विनंती। अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।